नमस्कार. सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारा सार विचारू, परब्रह्माचा निर्धारू, अंतरी बाणे. 54वी ओवी, दासबोध नित्यपाठ, चौथा समास, चौथ्या दशकातला आणि 5वी ओवी, पादसेवन भक्ती. की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. हा श्लोक आहे सरसर. त्याचा अर्थ आहे याच्यात की सद्वस्तू म्हणजे परब्रह्मतत्व, भगवंत, सत वस्तू, तत्व, तत्वमसी. ही जी सत म्हणजे भगवंत, सत म्हणजे भगवंत, दाखवी सद्गुरू, सद्गुरू आपल्याला दाखवतात. आणि सकळ सगळ्या गोष्टींचा सार आणि असार विचार करायला शिकवतात. या सार असार विचारातून जे ग्राह्य असतं त्या परब्रह्माचा निर्धार करायला लावतात. आणि तो निर्धार केल्यानंतर त्या मार्गावर अंतरी बाण, तो अंतरी बाणल्यावर त्या मार्गावर सतत 24 तास 7 दिवस पूर्ण जन्मभर चालवून घेतात सद्गुरू. आपण चालतो असं आपल्याला उगाचच वाटतं. ते सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या शक्तीने हे घडत असतं, असं समर्थ रामदास म्हणतायत. यांचा अर्थ मला माहित नाही. सद्गुरू परमात्मा वस्तू दाखवतो, आत्मसाक्षात्कार करून देतो. सत्य काय, असत्य काय, चांगले काय, वाईट काय, ग्राह्य काय, अग्राह्य काय, या सगळ्यांचा विचार सद्गुरूच समजावून सांगतात. त्यांच्याकडून श्रवण केल्याने परमात्मा वस्तूचे निश्चित ज्ञान अंतःकरणात ठसते. म्हणजे असं आता त्यांना प्रोज लिहायचं आहे, म्हणजे ग्रंथ लिहायचा तर ते असंच लिहितील ना, अशा भाषेत. आपण आपल्याला समजेल अशा भाषेत आपण म्हणतोय. आणि रोजच्या भाषेत की सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सत वस्तू, तत्वमसी, ती वस्तू तत्व. जसं हनुमानजी तत्व, आय एम वर्किंग फॉर तत्व, मैं तत्व के लिए काम करता हूं, असं तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल की तत्व, ते तत्व जे आहे सर्वत्र जे आहे परमात्मा, ते सद्गुरू दाखवतात आपल्याला. आणि त्याच्यावर सारासार विचार करून असार जे टाकून सार आपण घ्यायचं आणि ते ग्राह्य करून त्याच्यावर निर्धाराने चालायचं आणि अंतरित परमात्म्याची खूण बाणवून सतत त्या परमात्म्याच्याच मार्गावर आपण जायचं जन्मभर. हे सद्गुरू आपल्याकडनं करवून घेतात. मी करतोय असं होऊ शकत नाही. देह काय करू शकतो? त्यांनी एनर्जी काढून घेतली तर देह गेला, काहीच नाही राहिलं. तर सद्गुरू आपण निमित्त मात्र असतो, आपल्याकडनं सद्गुरू ते करून घेतात. कोणीतरी विचारलं होतं नाही का की अर्जुनालाच का निवडलं, म्हणजे युधिष्ठिरला का नाही, युधिष्ठिर तर सत्यवादी होता वगैरे वगैरे. तर त्याचे बरेचसे कारण होते. एक तर तो कृष्ण कृष्ण दिवस रात्र म्हणत असतो. असे बरेचसे कारण असतात की सद्गुरू एखाद्या व्यक्तीला निवडतात. का बरं बाबा? तर त्याच्यात सर्टन क्वालिटीज असतात की काहीतरी गुण असतात की जे त्या त्या गोष्टींकरता सुटेबल असतात. अवगुण नाही अशी एखादी व्यक्ती पण नाही, कोणीच नाही ना. तर त्यामुळे आपण निमित्त मात्र असतो असं लक्षात ठेवावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक जण आत्मज्ञान मिळवू शकतो. आता काही लोक आत्मज्ञान झाल्यावर समजा फेमस झाले, कारण की काही लोकांना फेमस होणे, त्यांचं नाव होऊन जाणे आणि जन्मभर लोक लक्षात ठेवणे, वाल्मिकी झाला, व्यासांनी काय महाभारत लिहिलं वगैरे. हो ठीक आहे, अजून 100 जण घ्या ना, त्यांचे नावं लोकांना माहिती आहेत. पण असे अजून असंख्य झाले की ज्यांना आत्मज्ञान झालं, त्यांचे नाव सुद्धा लोकांना माहिती. शेवटी नाव लौकिक कुठे आहे या जगामध्ये ना. आता 8 अब्ज लोक आहेत. हे 8 अब्ज लोक एखादी व्यक्ती वारल्यावर 3 दिवसात विसरून जातात. काही जण तर 13 दिवसात, काही जण वर्षभरात विसरून जातात. विसरून गेला, अरे हो ते कळून होतं यार त्या नावाचं वगैरे वगैरे. शेवटी काय काम येतं, म्हणजे बोलण्याचा अर्थ आहे त्यांना सांगायचं आहे की आत्मज्ञानच काम येतं शेवटी. अंतरी बाण हे लक्षात ठेवा बस. ठीक आहे का? आणि अजून बऱ्याचशा गोष्टी असतात की ते आपल्या आजी आजोबांना सगळ्यांना, मला तुम्हाला सगळ्यांना सांगतात की ठीक आहे. म्हणजे एकदा काय झालं की
एका मी अत्यंत प्रसिद्ध व्यक्तीच्या घरी गेलो होतो. आमच्या काळी होते ते. तर सहज आम्ही खेळत होतो. लहान मुलं खेळणारच ना. तर त्यांनी आपल्या मुलाबद्दल काय बोलावं ते, ही हॅज नॉट डन समथिंग स्पेक्टॅक्युलर, की लोकांच्या एकदम डोळ्यात बसावं असं त्यांनी काहीच केलं नाही. इन अवर आमच्या जनरेशनला आम्ही खूप मेहनत केली, आम्हाला सक्सेस मिळाला वगैरे वगैरे बोलण्याचा त्यांचा अर्थ. अरे बाबा, झालं ते. तुमच्या काळात लोकांना उचलून न्यायचे. कोणी पोस्ट ग्रॅज्युएट झाला तर त्याला उचलून नोकरीला न्यायचे. आता पोस्ट ग्रॅज्युएट लोक असे 10-10 कोटी आहेत आणि ज्यांना जॉब नाही आहेत. हे पण तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला प्रत्येक काळात वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक सॅम्पल झाला, मी पूर्ण जगातलं सांगतो 10 कोटी वगैरे. नाही तर लोक म्हणतील की आपण पॉलिटिक्सबद्दल किंवा राजकारणाबद्दल किंवा इकॉनॉमिक्स वगैरे बद्दल बोलत, काय काय उदाहरणं घेतो, ती गोष्ट वेगळी. की सत असत विचार करून भगवंताला आपल्याला भगवंताशी आपली भेट घडवून देतात सद्गुरू, आणि त्या परब्रह्माचा निर्धार करून की आपल्याला आत्मज्ञानच पाहिजे, आपल्या अंतरेची खूण आपल्याला जाणून देतात आणि त्या मार्गावर चालण्यास बाध्य करतात म्हणा, किंवा चालवून देतात आपल्याला खुशी खुशी. आणि शेवटी आपण आत्मज्ञानच प्राप्त होतच होतं आपल्याला. जसं याचं बेस्ट उदाहरण काय, ती स्वामी विवेकानंदांना म्हणाले होते, तू नाही चालला तर तुझे हाडच चालतील. रामकृष्ण परमहंस म्हणाले की तुला आत्मज्ञान मिळवावंच लागेल. आत्मज्ञान मिळाल्यावर तुला लोकांना गाईड करावंच लागेल. तू नाही केलं तर तुझे हाड काम करतील. तर एक काही जणांनी म्हटलं, ही तर धमकी झाली हो. धमकी म्हणजे गमती गमतीत बोलताना लोक काही पण म्हणतात, यानी उन्होंने धमकी दे दी कि तुरंत आत्मज्ञान मिलाना पड़ेगा और फिर आत्मज्ञान से लोगों को भी आत्मज्ञान दिलाना पड़ेगा. अरे ये धमकी नहीं, ये अच्छी चीज़ है ना. वो तो उस समय बहुत खुश हो गए थे. अरे बाबा, त्यांना खूप आनंद झाला शेवटी. मग असंच सांगावं लागलं. अच्छा, तोपर्यंत त्यांना वाटत नव्हतं की आपण करू शकू की नाही. पण जेव्हा ते असे म्हणाले झाला, त्यांना वाटलं की अरे झालं, म्हणजे आपल्याला जे या मानवी जन्मात प्राप्त व्हाय ते आपल्याला प्राप्त होणारच, असं त्यांची अंतरीची खूण बांधली. असे आपले सद्गुरू असतात. प्रत्येक जणांना आपले सद्गुरू मोठे वाटतात. कित्येक संप्रदाय असतात, धर्म असतात, पण सांप्रदायिक अभिनिवेश नसावा, म्हणजे एकमेकांमध्ये भांडण तंटे नसावे, असे स्वामी माधवनाथ माझे सद्गुरू म्हणायचे. आणि ते खरं आहे. तरच आनंदवन भुवन, स्वानंद बोध पाठण, रामराज्य आपण निर्माण करू शकू, शाश्वत विकास लक्ष्य प्राप्त करू शकू. अजून काय बोलणार. चला, आपण असं या मार्गावर चालायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. योगी होऊन, भक्त होऊन सतत भगवंताची सेवा करत राहूया जन्मावर. धन्यवाद.